तर अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयाची काल क्राईम ब्रांचकडून तपासणी करण्यात आली। यावरून अंबादास दानवेंनी भाजपवर निशाणा साधला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनंतर आता अजित पवारांची वेळ आली आहे। भाजप कुणाला सोडत नसल्याची टीका अंबादास दानवेंनी केलेली आहे। अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर जे आहे ते पुणे क्राईम ब्रांचनं धाड टाकली। आता हे होणार, आता शिंदे, आता अजितदादाची वेळ आलेली आहे। भारतीय जनता पार्टी कोणालाच सोडत नाही, एवढं नक्की। तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यामुळे मनसेची महायुती सोबतची युती फिसकटल्याचं सामंतांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना हिंदी सक्तीबाबत भडकवल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय। 16 तारखेला राज ठाकरेंना पश्चाताप होईल असं देखील सामंतांनी म्हटलंय। ज्यावेळी हिंदी सक्तीचा मुद्दा आला त्या युबीटीनं माननीय राजसाहेबांचा 100% गैरसमज केला। हिंदी सक्ती ही आम्ही केली अशा पद्धतीचा एक भ्रम निर्माण करण्याचा युबीटीनं प्रयत्न केला आणि माननीय राजसाहेबांचा स्वभाव हा संवेदनशील असल्यामुळं राजसाहेबांनी भोळेपणानं त्याच्यावर विश्वास ठेवला। आता खरं चित्र हे 16 तारखेला स्पष्ट होईल आणि मी आज पहिल्यांदा तुमच्या चॅनलवर असं सांगतो की मी देखील राजसाहेबांबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये काही वेळ चर्चा केलेली होती, त्यांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली होती, परंतु जो डाव युबीटीनं टाकला आणि संवेदनशील राजसाहेबांना त्यांच्या जाळ्यामध्ये ओढलं त्याचा पश्चाताप 100% 16 तारखेला राजसाहेबांना होणार आहे। तर एमआयएम आणि भाजप दोन्ही पक्ष एकत्रच असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा भाजप एमआयएमवर निशाणा पाहायला मिळतोय। सत्तेसाठी जे काही करता येईल ते भाजप करते असं पटोलेंनी म्हटलं। मी तुम्हाला सांगितलं एमआयएम आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्रितच आहेत। आम्ही आज नाही कालपासून सांगत होतो, तर आता ते खरं झालेलं आहे। आणि म्हणून हा जो हिंदू मुसलमान वाद तो ओएसी येऊन इकडे हिंदूला शिवा घालतो आणि बीजेपी हे मुसलमानाला शिवा घालते आणि हा जो तमाशा दाखवलेला आहे बीजेपीना धड हिंदूची आहे धड मुसलमानाची आहे, हे फक्त सत्तेची आहे आणि सत्तेसाठी जे काही करता येईल ते करण्याचं काम बीजेपी करते आणि म्हणून ओएसी आणि बीजेपी आपल्याला एकत्रित पाहायला मिळते। तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी वाशीमधील शिवसेना कार्यालयाला भेट दिली। यावेळी शिंदेंनी सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे। बाकी थांबा फक्त इच्छुक